नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन याच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देता तुमच्याकडे नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 1440 जागांसाठी तुम्हाला सरळ सेवेने रिक्त पदांची जाहिरात असणार आहे. त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, कोणकोणते डॉक्युमेंट, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटी नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नोटपाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज सगळा हा सुरू करूया. ओके, तुम्ही तर तुम्हाला महाराष्ट्र शासन याच्या मार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी गट याच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मी तुम्हाला वैद्यकीय अधिकारी गट 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला 56,100 पासून ते 1,77,500 दरम्यानचा पगार याची संवर्गाची सर्वसाधारण रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी गट अ वैद्यकीय अधिकारी पोस्ट असणार आहेत आणि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी व आरोग्य गट अ संवर्गातील तुम्हाला पदभरती असतात. त्या सगळ्या डिटेल्स जर पाहिल्या तर morecruitment.maha-arogya.com या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. यासाठी मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काही महत्वाची सूचना आहे. त्यामध्ये हा सदर भरतीचा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यामध्ये दिलेले डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायची आहे. यामध्ये मित्र तुम्हाला जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे किंवा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे. त्यामध्ये डोमासाइज सर्टिफिकेट जोडायचे आहेत. ज्या कॅटेगरी मधून अर्ज करू इच्छिता त्याचं कास्ट सर्टिफिकेट जोडायचे. जर कास्ट मध्ये नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला जोडायचे. काही विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यू असेल तर ईडब्ल्यू सुद्धा तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये परिच्छेद 8.4 नुसार इंटर्नशिप पूर्ण झालेली असेल तर इंटर्नशिप सुद्धा तुम्हाला जोडायची आहे. त्याचबरोबर अर्जदारातील वैध असलेले एमएमसी किंवा एमएमसी रजिस्ट्रेशन सुद्धा तुमचं लागणार आहे. त्याचबरोबर स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. स्वाक्षरी सुद्धा लागणार आहेत, आधार कार्ड. त्याचबरोबर परदेशातून एमबीबीएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी NBE गुणपत्रिका सुद्धा तुमचं लागणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय पदवीच्या प्रत्येक वर्षाची गुणपत्रिका आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र सुद्धा तुमचं लागणार. जर विद्यार्थी हँडिकॅप असेल तर हँडिकॅप सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला PDF द्वारे तुम्हाला ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर उमेदवारामध्ये कुठला गुन्हा वगैरे नोंद नाही जर असेल तर त्याची डॉक्युमेंट PDF द्वारे तुम्हाला अपलोड करायचे. आता मी तुम्हाला ज्या जागा असणार आहेत त्या जागा जर पहिल्या तर 1440 जागेसाठी तुम्हाला पदभरती आहे. यासाठी अनुजातीसाठी 71 जागा, अनुजमातीसाठी 15, विज अ0, बज ब0, बज क0, बज ड0, विमप्र 54, इमव 148, एसीबीसी 144, ईडब्ल्यूएस 144 आणि ओपन 864 जागांसाठी पदभरती असावी. त्यासाठी सर्वसाधारणसाठी 937 जागा, महिलांसाठी 431 जागा, खेळाडूंसाठी 72 जागा, दिव्यांगांसाठी मित्रांनो 52 जागा आणि अनाथांसाठी 14 जागेसाठी तुम्हाला पदभरती असावी. त्यासाठी मित्रांनो जे आरक्षण असणार आहे ते शासन निर्णय सर्व आरक्षण असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर यासाठी MBBS असेल तर 766 जागा असणार आहेत आणि विशेष तज्ञ असेल तर यासाठी 674 जागा. यासाठी स्त्री रोगसाठी 164, बालरोगसाठी 122 जागा, मूलतज्ञासाठी 340 जागा, सर्जनसाठी 33, रक्त संक्रमण अधिकाऱ्यांसाठी 12 अशा जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी मित्रांनो जे आरक्षण असणार आहे त्यामध्ये दिव्यांगाचं आरक्षण आहे. यासाठी वेतन श्रेणी असणार आहेत. 7व्या वेतन आयोगानुसार पोस्ट असणार आहेत. S20 मध्ये पे स्केल असणार आहे. 56,100 पासून ते 1,77,500 दरम्यानचा पगार सुद्धा तुम्हाला मिळणार. त्यासाठी वयोमर्यादा असणार आहेत. किमान वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे तुम्ही याने अर्ज करू शकता. कास्ट असल्या तर 63 वर्ष तुम्ही याने अर्ज करू शकता. यासाठी शैक्षणिक अर्ज असणार आहे. मित्रांनो वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी MBBS डिग्री लागणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी विशेषतः यासाठी मित्रांनो जर पाहिलं तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा तुमचं लागणार आहे. यासाठी मित्रांनो जी परीक्षा शुल्क असणार आहे म्हणजे परीक्षा पद्धत असणार आहे त्यासाठी कोणतेही एक्झाम न देताच तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुणांकन पद्धतीने तुमची शॉर्ट लिस्टिंग असणार आहे. त्यासाठी पदवी परीक्षेस अंतिम वर्षात सर्व गुणांची टक्केवारी सरासरी अवरेज केली तर त्यासाठी 50 गुण असणार आहेत आणि पदवी असल्यास PG असल्यास तर 20 गुण असणार आहेत. त्याचबरोबर शासकीय सेवेत कंत्राटी किंवा जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर जॉब करत असल्या तुम्हाला 30 गुणाची या ठिकाणी जे वेस्टेज मार्क्स असतात तुम्हाला असतात. अशी 100 गुणाची तुमची या ठिकाणी वेस्टेज मार्काची नुसार तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर पदविका धारण
त्याचबरोबर पदवीधारण विशेष अनुक्रमाने जे एमबीबीएस विद्यार्थी असतात त्यानुसार अतिविशेष तज्ञ एमडी वगैरे जे असतात त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना पे स्केल जर बघितलं तर 56 पासून ते 1,77,500 दरम्यानचा पगार सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर mo-recruitment.maha.org.org हे वेबसाईटद्वारे तुम्हाला .com हे वेबसाईटद्वारे तुम्हाला हा फॉर्म 27 फेब्रुवारी पासून ते 20 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरत असताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जी फी असणार आहे ती फी जर बघितली तर ओपनसाठी 1,000 रुपये फी असणार आहे. कास्टसाठी 700 रुपये तुम्हाला फी असणार आहे. ही फी नुसार तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पेजवर तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता. ओके, तर मी तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्यासाठी एक नवीन जाहिरात व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.